सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मधील मीरा भाईंदर पोलीस भरती शिपाई जो घटक आहे त्याचा निकाल फायनली आऊट झालेला आहे आणि त्याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. सो एकंदरीत हा निकाल आल्यानंतर खूप साऱ्या मुलांचे मेसेज होते की सर CP मुंबईचा निकाल कधी लागेल, काय होणार, खूप जणांनी काय काय सांगितलंय आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी जे काही डेट दिलेल्या होत्या त्या कुठेतरी खरा ठरत आलेल्या तुम्हाला दिसून येतात. सो अशा पद्धतीनं एकंदरीत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की CP मुंबईचा जो हे आहे निकाल तो कधी लागेल आणि त्याच पद्धतीनं थोडंफार मीरा भाईंदरच्या कटऑफवरती मुलांना थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. सो एकंदरीत मीरा भाईंदरचा कटऑफ जर बघितला तर कुठेतरी इतर जिल्ह्यांपेक्षा किंवा CP मुंबईच्या कटऑफपेक्षा मीरा भाईंदरचा कटऑफ थोडासा कमी लागला आहे. त्याचं रिझन असं आहे की महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 ज्यावेळी पडली त्यावेळीच्या जागा आणि एकंदरीत त्यावेळी सांगितलेलं होतं की एक 8 घटक आहेत, त्या 8 घटकांमध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन डिवायडेड झालेले आहे. जसे की 2022-23ची पोलीस भरतीमध्ये CP मुंबईला सगळ्यात जास्त जागा होत्या आणि त्यानंतर जागा ह्या कुठं म्हणजे नव्हत्याच अशा पद्धतीची अवस्था होती. आणि ह्या वेळेच्या ज्या जागा आहेत त्या अशा पद्धतीने होत्या की 8 घटकांमध्ये डिवाइड झालेल्या होत्या. मग त्याच्यामध्ये CP मुंबई असेल, पुणे असेल किंवा ठाणे असेल, नवी मुंबई असेल, नागपूर असेल, त्याच पद्धतीने मीरा भाईंदर असेल. सो अशा पद्धतीनं ह्या सगळ्या डिवायडेड झाल्यामुळं हे जे काही निकाल आहे तो निकाल सुद्धा अप डाऊन होईल एवढं सांगितलेलं होतं. आणि त्याचीच एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे आता मीरा भाईंदरचा जो शिपाई कॉन्स्टेबलचा जो निकाल आहे तो लागलेला दिसून येतोय. एकंदरीत हा जो निकाल आहे तो निकाल कमी प्रमाणात जरी लागला असला तरी सुद्धा इथं जी कॉम्पिटिशन ती सुद्धा कॉम्पिटिशन जोरात होती. आणि त्याच पद्धतीनं ह्या मुंबई पुण्यामध्ये कॉम्पिटिशन सगळ्यात जास्त असताना तिसरा घटक हा मीरा भाईंदर सारखा येतोय, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं मीरा भाईंदरच्या जे काही पोलीस कॉन्स्टेबलपदी जे काही आदरणीय विद्यार्थी असतील, मग त्याच्यामध्ये मुलं मुली सर्वच आणि त्यांचे पालक, त्यांचे कोच असतील किंवा त्यांचं कोण असतील ते, त्याबरोबर आपला यूट्यूब चॅनल. सो तुम्हाला वेळच्या वेळ आपण योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. सो अशा पद्धतीनं आदरणीय सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. अशा सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. त्याच पद्धतीनं ह्या सर्व मुलांना पुढच्या जे काही डेट्स असतील म्हणजे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार, त्याच पद्धतीनं मेडिकल कधी होईल किंवा ऑफिशियल परिपत्र कधी येतील, त्याच पद्धतीने जॉईनिंग कधी भेटेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये या चॅनलवरती तुम्हाला भेटणार, लक्षात ठेवायचं. सो ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी अगदी फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असतील तर एक काम करा, आपल्या या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा की सर नाव टाका आणि मीरा भाईंदरला निवड झाली असं एवढं टाका. तुम्हाला अभिनंदन पण देईन मी स्वतः. आणि त्याच पद्धतीनं जे काही तुमचे प्रश्न असतील पुढे त्याला तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्याच पद्धतीनं हा झाला मीरा भाईंदरवरती. सो आता CP मुंबईला सगळ्याच लक्ष लागून राहिले. जवळजवळ 30 ते 35% 40% कॉम्पिटिशन ही एकट्या मुंबईला होती. सो मुंबईचा निकाल कधी अशी अवस्था मुलांची होती. तर एकंदरीत मी सांगितल्या पद्धतीनं 5 ते 8 तारखेच्या आसपास हा जो काही निकाल आहे CP मुंबईचा ही लागण्याची शक्यता जोरात आहे, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन जे होती CP मुंबईची ती तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे. सो येणाऱ्या 2 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. त्याच पण तुम्हाला वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहोत. एक गोष्ट करावी लागते, ज्यांना ही इन्फॉर्मेशन हवी आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. सो एकंदरीत मीरा भाईंदरला निवड झालेल्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.